नमस्कार सर्वांना. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे सगळे व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. आज खूप दिवसांनी व्हिडिओ केलेला आहे. मध्यंतरी तब्येत थोडी बरी नव्हती आणि कर्नाटका ते पुणेचा प्रवास हा खूप एकदम छान अनुभव घेऊन आलेला आहे माझ्यासाठी. तर मी इथं थोडे क्लिप्स टाकलेले आहेत, तर ते आपण पाहूया. स्वामींचं बोलवणं आलं ना दर्शनासाठी की आपण फक्त जायचं असतं. जेव्हापासून मी महाराष्ट्रात एंटर केलं तेव्हापासून गाडीवर किंवा जिथं आम्ही जेवायला थांबलो छान, सातारा सोडल्यानंतर पुण्याच्यामध्ये ऑस्करवाडी मिसळ म्हणून आहे, तर तिथं पण आम्ही थांबलो. तर तिथंही तुम्हाला इथं बघता येईल की स्वामींचा छान फोटो आहे आणि तिथं आम्ही हॉल्ट घेतला आणि सकाळी मग पुण्याला निघालो. आणि इथं तुम्ही बघू शकता की किती छान वातावरण आहे, छान धुकं आहे आणि आपलं महाराष्ट्र हे ग्रेटच आहे आणि ते मी खूप मिस करते. आणि इथं हा मंडईचा मठ आहे स्वामी समर्थांचा. असं म्हणतात की स्वामी इथं येऊन गेलेले आहेत आणि 2 दिवस राहिलेले पण आहेत. आणि जेव्हा मी पुण्यात होते तेव्हा मी नेहमी आठवड्यातनं एकदा दर्शन घ्यायला नक्कीच जायचे. इथं हे दररोज छान ते वाक्य लिहितात आणि ते इतकं सुंदर आहे, तुम्ही झूम करून बघू शकता. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे दत्तजयंती होती, सो स्वामींच्या मंडईच्या मठाच्या पाठीमागे दत्ताचं देऊळ आहे, तिथे छान मस्त पूजाची तयारी चालू होती आणि सजावट ही खूप सुंदर केलेली होती. आणि दर्शन घेतल्याशिवाय आपण कसं पुढं जाणार. तर इथं आम्ही दोघंही दत्त महाराजांचं दर्शन घ्यायला आलो. पारायण पूर्ण झालेलं असं वाटलं, त्यांनीच बोलून घेतलं. आणि इथं एक मला गोष्ट सांगावीशी वाटते. तुम्ही इथं बघत असाल की श्री स्वामी समर्थ लीलामृत हे मला पुस्तक खूप अचानक आणि असं भेटलेलं आहे. म्हणजे ह्याची एक वेगळी स्टोरी आहे की मी माझ्या मैत्रिणीकडे गेलेले तिला भेटायला ऑलमोस्ट 1-1.5 वर्षांनी. आणि आमचं पहिली बाहेर भेटण्याचा प्लॅन होता, पण सडनली आम्ही तिच्या घरी भेटलो. तिची आई एक्सपायर झाली, त्यामुळे मी तिला भेटायला गेलेले आणि तिच्या घरी मला हे पुस्तक दिसलं आणि मी तिला जस्ट विचारलं की अगं हे कुठलं पुस्तक आहे किंवा ही कुठली पोथी आहे, मी कधीच बघितलेलं नाही आहे, तर मी बघू शकते का. तर ती म्हटली अगं हो बघ म्हटली. आणि तिला माहिती आहे मी स्वामी भक्त आहे, मी पारायण करते. तर तिने ही पोथी मला दिली, मी बघितली. मी म्हटलं अरे वा, एवढी मोठी पोथी 53 अध्यायांची, मी आजपर्यंत स्वामींची कधीच बघितली नव्हती. तर ती म्हटली अगं आमच्याकडं ही 1.25 वर्षापासून इथेच आहे आणि माझ्या सासऱ्यांना ती कोणीतरी गिफ्ट दिलेली, पण माझ्या सासऱ्यांना ती वाचायला जमली नाही का सांगते, खूप त्यांचं बिझी शेड्यूल आहे आणि तुला जर हवी असेल तर तू घेऊन जा. मग मी म्हटलं तू तुझ्या सासू सासऱ्यांची परमिशन घे, त्यांनी जर अलाव केलं तरच मी ही घेऊन जाईन, नाहीतर मी दुसरी घेईन, मी असं तिला म्हटलं. आणि तिने तिच्या सासू आणि सासऱ्यांना विचारलं तर तिचे सासरे म्हटले की अगं मी ही पोथी दुसऱ्यांना देणार होतो, कारण त्यांच्याकडून काही ती वाचली गेली नव्हती आणि त्यांना ती इच्छा होती की त्यांच्या एका मित्राला द्यायची, पण ते मित्र त्यांना समहाव भेटत नव्हते. आणि त्यांनी असं ठरवलेलं की आता नेक्स्ट टाईम जेव्हा भेटतील तेव्हा ते त्यांना ही पोथी देतील. पण त्यांना जवळजवळ 2-3 महिने झाले ते भेटत नव्हते. आणि एकदा त्यांचा फोन झाला आणि ते कुठेतरी गावाला गेलेत आणि ते म्हटले की मी आता 2-3 महिन्यांनी येणार. सो इन द मीन वाईल मी तिथं पोचले, ही सगळी घटना घडली. आणि त्यांनी मला सांगितलं की तू एक स्वामी भक्त आहेस, तर मे बी ही तुझ्याचसाठी राहिलेली होती आणि तेवढ्याचसाठी तुमचा प्रोग्राम चेंज होऊन तू आमच्या घरी आलीस आणि तुला ती दिसली. आणि आता मला खूप छान वाटेल की ही पोथी एका चांगल्या हातात पडेल, की जी स्वामी भक्त आहे आणि ही पोथी वाचली जाईल, ह्याचं मला खूप सॅटिस्फॅक्शन आहे. त्यामुळं तू ही पोथी बिंदास घेऊन जा. आणि ज्यांनी मला दिली आहे मी त्यांनाही सांगेन की ही पोथी एकदम प्रॉपर हातामध्ये गेलेली आहे, की ज्या व्यक्तीकडून त्या पोथीला न्याय मिळेल. तर मला असं वाटलं की स्वामींनी स्वतः बोलून घेतलेलं होतं तिथं आणि त्यांना माझ्याकडे यायचं होतं. तर 1 वर्ष 1.25 वर्ष मला वेट करावं लागलं आणि त्यांनाही वेट करावं लागलं, पण मी खूप हॅपी आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही परत
परत परतीच्या प्रवासाला लागलो आणि हा एक सुंदर अनुभव होता की निघाल्यापासून आम्ही परत कर्नाटकामध्ये येईपर्यंत स्वामी आमच्याबरोबर होते आणि असाच अनुभव तुम्हाला सगळ्यांना येऊ हीच मी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ.